नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या हँडमेड मोमेंट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हळदी कुंकू कार्यक्रमासाठी खास काढलेली सुंदर रांगोळी, तिच्या मागील परंपरा आणि हलव्याच्या दागिन्यांचे महत्त्व. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुम्हाला रांगोळीची रचना, रंगसंगती आणि आपल्या संस्कृतीतील सुंदर अर्थ सर्व काही कळणार आहे. हळदी कुंकू हा मराठी संस्कृतीतील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि पवित्र सोहळा आहे. मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत घरोघरी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हळद म्हणजे शुद्धता, आरोग्य आणि मंगलता, तर कुंकू म्हणजे सौभाग्य आणि शक्तीचे प्रतीक. या कार्यक्रमात सवाष्ण स्त्रियांना आमंत्रित करून त्यांना वाण दिले जाते आणि नात्यांमधील प्रेम, स्नेह आणि घट्ट केला जातो. आज मी तुम्हाला हळदी कुंकू रांगोळीचे महत्त्व थोडक्यात सांगते. हळदी कुंकूच्या दिवशी दारासमोर काढलेली रांगोळी घरात सकारात्मक ऊर्जा आणते. रांगोळी ही फक्त सजावट नसून ती शुभत्वाचे प्रतीक आहे. या रांगोळीत नवविवाहित स्त्रीचे सौभाग्य, समृद्धी आणि आनंद प्रकट केला आहे. या रांगोळीमध्ये निळा आणि केशरी रंग यांचा सुंदर संगम तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मी इथे मध्यभागी हलव्याचे दागिने दाखवले आहेत, जे या रांगोळीला अर्थपूर्ण आणि पारंपरिक रूप देतात. हळदी कुंकू कार्यक्रमात हलव्याचे दागिने यांना खास आणि अनोखे महत्त्व आहे. हलवा हा गोड पदार्थ आनंद, समाधान आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्याच हलव्यापासून तयार केलेले दागिने म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील गोडवा आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत. सर्वांना सोयीस्कर व्हावे म्हणून हलव्याचे दागिने तयार करून हळदी कुंकू कार्यक्रमात सौभाग्याचे प्रतीक म्हणून दिले जातात. ह्या रांगोळीत मी तुम्हाला मंगळसूत्र, हार, बांगड्या, नथ, कानातले अशा प्रकारचे हलव्याचे दागिने काढून दाखवले आहेत. हे दागिने नवविवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. हलव्याचे दागिने आपल्याला एक सुंदर संदेश देऊन जातात. हे दागिने कायमस्वरूपी नसतात, म्हणून शिकवतात की खरे सौंदर्य भौतिक वस्तूंमध्ये नसून परंपरा, संस्कार आणि नात्यांमध्ये असते. आयुष्य गोड राहो हीच भावना हलव्याचे दागिने देताना दिली जाते. या रांगोळीमध्ये मी तुम्हाला साधी चौकट, स्वच्छ किनार, टिपक्यांची सजावट यांचा सुंदर वापर करून दाखवलाय. ही रांगोळी घरासमोर, हॉलमध्ये किंवा हळदी कुंकू कार्यक्रमासाठी अगदी योग्य आहे. आजच्या आधुनिक काळातही हलव्याचे दागिने आणि हळदी कुंकू रांगोळी ही परंपरा जपली जात आहे. मैत्रिणींनो, आज आपण पाहिली हळदी कुंकू रांगोळी, तिच्या मागील अर्थ आणि हलव्याच्या दागिन्यांचे महत्त्व. मी पण हा हळदी कुंकू ठेवणार आहे आणि दरवर्षी ठेवत असते, जेणेकरून या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो, छान गप्पा रंगतात, सुवासिनींना वाण दिले जातात. मी अजून ठरवलं नाहीये की यावर्षी सुवासिनींना काय वाण द्यायचं. तुम्ही ठरवलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही काय देणार आहात. बघा, बोलता बोलता रांगोळी होत आली. हिचा फायनल लुक खूप सुंदर दिसतोय. तुम्ही देखील हळदी कुंकूला ही रांगोळी नक्की ट्राय करा आणि वातावरण प्रसन्न करा. तुमची ही रांगोळी बघून तुमच्या मैत्रिणी खूप खुश होतील की अरे वा,
तू किती छान रांगोळी काढलीस. चला तर मग, जर तुम्हाला ही रांगोळी आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या घरात हळदी कुंकू कार्यक्रम आनंद, समृद्धी आणि गोड आठवणींनी भरला जाओ, हीच मनापासून शुभेच्छा. नमस्ते.